नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नीट रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती. गुजरातमधल्या गोध्रा जळीत हत्याकांडातला प्रमुख आरोपी फारुख भाना याला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार पंकज भुजबळ यांच्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या. नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारपेठेत कांद्याच्या घाऊक दरात मोठी घसरण. आणि तहानलेल्या देशाला प्रतीक्षा असलेल्या मोसमी पावसाचं अंदमान निकोबारमध्ये आगमन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा नीटचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यंदा नीट परीक्षा रद्द केली तर राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता येईल. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याविषयीचा अध्यादेश काढावा अशी विनंती पंतप्रधानांना केली असून त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातले 80% विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत. या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात नीटची तयारी करणं अतिशय कठीण असून त्यांना पुस्तकही उपलब्ध नाहीत. या सर्व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत केंद्र सरकारनं या प्रकरणी सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदापासून वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. दरम्यान महाराष्ट्रासह 8 राज्यांमधल्या विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या सामायिक प्रवेश परीक्षांची तयारी केली होती. 5 मेला राज्यातही ही परीक्षा घेतली गेली. मात्र नीटशिवाय कुठलीही प्रवेश परीक्षा ग्राह्य धरली जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रवेश परीक्षेचा तिढा निर्माण झाला आहे. राज्यातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं या प्रकरणी हस्तक्षेप करत नीट रद्द करावी अशी गळ मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. राज्यातल्या दुष्काळी स्थितीविषयी त्यांना माहिती देत दुष्काळ निवारणासाठी अतिरिक्त आर्थिक मदतीचीही मागणी केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समिती दुष्काळ निवारणासंदर्भातल्या उपाययोजनांविषयी निर्णय घेणार असून महाराष्ट्राला तात्काळ ही मदत दिली जावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. देशभरात मोसमी पाऊस पोहोचेपर्यंत दुष्काळग्रस्त राज्यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांविषयी साप्ताहिक आढावा घ्यावा असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह सर्व दुष्काळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पंतप्रधानांनी आता हे आदेश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. येत्या जूनपर्यंत दुष्काळ निवारणाच्या सर्व उपाययोजनांचा आढावा घ्यावा. तसंच कृषी आणि संबंधित मंत्रालयांनी सरकारी योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय की नाही याची खातरजमा करावी असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या गोध्रा रेल्वे कांडातला प्रमुख आरोपी फारुख भाना याला आज गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली. गोध्रा हत्याकांडानंतर म्हणजे 2002 पासून तो फरार होता. गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला 27 फेब्रुवारी 2002 साली लावलेल्या आगीत 59 प्रवासी जळून मरण पावले होते. त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत 1000हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. 2011 साली विशेष न्यायालयानं या जळीत कांडातल्या 31 जणांना शिक्षा ठोठावली. त्यापैकी 11 जणांना फाशीची तर 20 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधातल्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या संदर्भात न्यायालयानं त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जायला सांगितलं आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं सादर केलेल्या अहवालाची दखल घेऊन मुंबईतल्या न्यायालयानं 27 एप्रिलला पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्याविरोधात भुजबळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भुजबळांसह मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत इतर 33 जणांविरोधातही वॉरंट जारी करण्यात आलं आहे. स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची आज सकाळी ओदिशातल्या चांदीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली.
500 ते 1000 किलोग्रॅम युद्धसामग्री वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असून ते 350 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतं. वर्ष 2003 पासून पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र भारतीय लष्करात दाखल असून आजची चाचणी सरावाचा भाग होती. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी इथं झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. 5ही राज्यात भरघोस मतदान झालं असून तिथं कोण सत्ता मिळवणार याबाबत उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पश्चिम बंगाल वगळता इतर राज्यांमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याच्या भावात घसरण झाली. लासलगाव इथंही कांद्याला 750 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. सध्या कांद्याचे भाव 500 ते 700 रुपये असे असून उत्पन्न खर्चापेक्षा कमी भाव असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 9 प्रकल्पांना आणि मराठवाड्यातल्या 2 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आज मुंबईत जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही मान्यता देण्यात आल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. या बैठकीत विदर्भातील महत्वाकांक्षी तसंच आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील विविध प्रकल्पांना सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी ही मान्यता देण्यात आली असून यात एक मोठा 4 माध्यम आणि 4 लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. 2081 कोटी 52 लाख रुपये किमतीच्या या सुधारित प्रशासकीय मान्यता आहेत. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नव्हल गव्हाण आणि भेडेवाडी साठवण तलाव प्रकल्पांना एकूण 23 कोटी 84 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता या बैठकीत देण्यात आली. यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती मिळेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे. नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या धोरणाअंतर्गत धरणातील पाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी तसंच सामान्य जनतेसाठी उपयुक्त असलेल्या या धोरणाविषयी अधिक माहिती देण्यासाठी जलसंपदा विभागाचे सहसचिव मुख्य अभियंता विनय कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. प्रथम मला 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केल्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या मसुद्याला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. काय आहे हा मसुदा? हा मसुद्याच्या डिटेल्समध्ये जाण्यापूर्वी याचे मी आपल्याला थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो. केंद्र शासनाने या चालू पंचवार्षिक योजनेत म्हणजे 2017 सालापर्यंत पाणी वापराची कार्यक्षमता 20% वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि त्या अनुषंगाने सर्व राज्य शासनाला आवाहन केलेलं आहे की या दृष्टीने ध्येय धोरणं राबवावीत. या अनुषंगाने हे धोरण आखलेलं आहे राज्य शासनाने. गेल्याच आठवड्यामध्ये 7 तारखेला नरेंद्र मोदी जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान माननीय पंतप्रधानांनी असे मार्गदर्शनपर असे सूचना दिल्या की पाईपद्वारे सिंचनाचे प्राधान्य देण्यात यावे की जेणेकरून भूसंपादनाच्या किमती आणि पाणी वापराची कार्यक्षमता वाढेल. आणि या पार्श्वभूमीवर हे काल 17 तारखेला नलिकेद्वारे सिंचनाचं धोरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. बरोबर. पारंपरिक कालव्यांऐवजी आता ह्या पाईपलाईनचा वापर करण्यात येणार आहे, तर का? म्हणजे त्याचे काय फायदे आहेत? याचा फायदे तर त्याचे अनेक आहेत, परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण पहिल्यापासूनच सर्व ठिकाणी पाईप वितरण का केलं नाही असा सर्व प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर पाईपद्वारे वितरणाची किंमत जी आहे ही आपल्या पारंपरिक कालव्यापेक्षा बरीचशी अधिक असते. तथापि गेल्या 2-4 वर्षामध्ये जी एक डेव्हलपमेंट झालेली आहे की नवीन भूसंपादन कायदा आलेला आहे, त्यामुळे भूसंपादनाच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे जमीन कालव्यासाठी लागणारी भूसंपादनाचा खर्च आणि कालव्याचा खर्च याची तुलना करता आता पाईपचे कॉस्ट जी आहे ती आपल्याला अफोर्डेबल झालेली आहे आणि आपण पाईप वितरणकडे वळू शकतो. त्याच्यामुळे साधारणतः बाष्पीभवनामुळे होणारा आणि पाझरामुळे होणारा 20% पाण्याची बचत होऊ शकते तेवढ्याच किमतीत. त्यामुळे आपण आता या पाईप डिस्ट्रीब्युशनकडे वळलेलो आहोत.
बरोबर. या धोरणाचा फायदा कोणत्या प्रकल्पांना होणार आहे? म्हणजे जुन्या काही प्रकल्प आणि नवीन प्रकल्प असं काही बायफर्केशन आहे का? यामध्ये प्रथमतः आपण सांगितलं की याची कॉस्ट व्हायबिलिटी जी आहे की ज्या प्रकल्पामध्ये भूसंपादन झालेलं नाही अशा प्रकल्पामध्ये यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे जे काही जुने प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये काय होतं की नागरीकरण वाढल्यामुळं जे प्यायच्या पाण्यासाठी कॉर्पोरेशनला नगरपालिकेला आपण जास्त पाण्याचा कोटा वळता करतो, त्यामुळं साहजिकच सिंचनावर त्याचा परिणाम होतो. अशा प्रकल्पावर आपण हे पाईप डिस्ट्रीब्युशन करून जे पाण्याची बचत होईल त्याच्यातून जे बाधित झालेलं सिंचन क्षेत्र आहे ते पुनर्स्थापित करण्यासाठी त्याचा वापर आपण करणार आहोत. बरोबर. आता तुम्ही पाणी बचतीचा पण विषय काढला, तर ह्या पाणी बचतीचा उपयोग कशा प्रकारे करता येणार? काही विचार झालाय का या गोष्टीवरती? पाणी बचतीचा एक तर मी आता सांगितलं की ज्या ठिकाणी आपण म्हणजे सिंचनाचं पाणी आपण नागरीकरणासाठी वळतं केलेलं आहे त्यामुळे जे सिंचन बाधित आहे त्याची आपण पुनर्स्थापना करणार. आणि नंबर 2, बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या लाभक्षेत्रामध्ये लागवडीला एक क्षेत्र खूप जास्त असतं, परंतु धरणातील पाण्याच्या साठ्यानुसार त्याचं सिंचन किंवा आपण सिंचन क्षेत्र हे मर्यादित केलेलं असतं. त्या ठिकाणी लाभक्षेत्रातलंच ज्या ठिकाणी क्षेत्रवाढीला आपल्याला वाव आहे त्या ठिकाणी आपण त्याची क्षेत्रवाढ पण करणार आहोत. बरं. आता मला सांगा की ही योजना नेमकी कशा प्रकारे कार्यान्वित होणार? ही योजना कार्यान्वित करण्यासाठी असं आहे की याच्यामध्ये थोडासा फरक असा आहे की याच्यातलं थोडं डिझाईन जे आहे ते थोडंसं इतर पारंपरिक कालव्यापेक्षा थोडं क्लिष्ट आहे. त्यासाठी आपण काय करतोय की याला बॅकअप म्हणून, टेक्निकल बॅकअप म्हणून आमच्या मेरी नाशिकमध्ये एक आपण डिझाईनचं एक वेगळं युनिट आपण पाईप डिस्ट्रीब्युशनचं सुरू करत आहोत. आणि फील्डवर आपण काय करत आहोत की हे सर्व लाभार्थींच्या शेतकऱ्यांच्या सहभागातून आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण प्रथम काय करणार आहोत की त्याच्यामध्ये लाभार्थींच्या पाणी वापर संस्था स्थापन करणार आहोत. त्या पाणी वापर संस्थेची एक व्यवस्थापन समिती असेल आणि त्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज आपण सर्व करणार आहोत. आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण शेतकऱ्यांना ही सिस्टीम पुढच्या मेंटेनन्ससाठी हँडओव्हर करणार आहे, पण बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येतं की काम पूर्ण होतं आणि बऱ्याचशा अडीअडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतं. यासाठी आपण एक धोरणामध्ये स्पेसिफिक तरतूद केलेली आहे की पहिले 3 वर्ष संपूर्ण देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आपण ठेकेदारावर टाकलेली आहे. त्यामुळं ठेकेदार आणि व्यवस्थापन समिती असे दोघं मिळून सामुदायिकरित्या 3 वर्ष पहिले सिंचन करतील आणि यानंतरही पुढे 2 वर्ष जर काही त्याच्यामध्ये बिघाड आला तर तो सुद्धा रिपेअर करून देण्याची ठेकेदारावर आपण जबाबदारी टाकलेली आहे. म्हणजे एकूण 5 वर्षाचा वॉरंटी पिरियड आपण ठेकेदारावर टाकलेला आहे. त्यामुळे यामध्ये अशी फारशी काही पुढे इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने अडचण संभवत नाही. बरोबर. पण मग त्या दृष्टीने शेतकऱ्यांमध्ये काही जागृती, जनजागृतीपर काही तुम्ही काही कार्यक्रम घेणार का? याच्यामध्ये आपण प्रथम काय करणार की पाणी वापर संस्था स्थापन झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये त्यांचं पाईप डिस्ट्रीब्युशन बद्दल त्यांना आपण पूर्ण त्याच्यामध्ये माहिती देऊ, त्यांना त्यांचं प्रबोधन करू. त्या आवश्यकतेनुसार आमची वाल्मी संस्था आहे औरंगाबादला, तिथं त्यांना प्रशिक्षण पण काही प्रातिनिधिक स्वरूपात देऊ व्यवस्थापन समितीला की त्याचं मेंटेनन्स कसा करायचा, त्याचं ऑपरेशन कसं करायचं याबद्दल त्यांना आपण वाल्मी संस्थेमध्ये प्रशिक्षण देणार. अच्छा. हा प्रकल्प राबवताना काही अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, तर त्या काय अडचणी आहेत आणि त्यावर मात करण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना केलेली आहे? आता सांगितलं की मला जी अडचण जी बेसिक दिसती ती त्याची थोडीशी टेक्निकल दिसते, टेक्निकल बॅकअप. त्याच्यासाठी आपण एक सीडीओ मध्ये एक नवीन डिव्हिजन उघडतो आमच्या मेरीमध्ये. आणि नंबर 2 की याच्यामध्ये काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की पाण्याचा वेग जर कमी असेल तर त्याच्यामध्ये गाळ साठतो सुरुवातीच्या काळामध्ये, किंवा पाण्याचं प्रेशर जर वाढलं तर पाईप जॉईंट ओपन होतात. तर ही संपूर्ण सिस्टीम सेटल होईपर्यंत पहिली आपण 3 वर्ष संपूर्ण त्याचा मेंटेनन्स हा कॉमन मेंटेनन्स ठेवलेला आहे, ठेकेदार आणि व्यवस्थापन समिती. त्याच्यामुळे काही अडचणी तशा संभवत नाही. याच्यामध्ये काय की गेले आम्ही 8-9 महिने याच्यावर विचार करतोय की येणाऱ्या अडचणी काय आहेत आणि त्याच्यावर आपली म्हणजे त्याची हाऊ वी कॅन टेक केअर ऑफ, त्याची काळजी कशी घ्यायची, आणि याचा सर्व म्हणजे पहिल्यापासून आपण त्या धोरणामध्ये अंतर्भाव सर्व केलेला आहे. बरोबर. दुसरं एक मला विचारायचं की महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन जे प्राधिकरण आहे त्यांनी 2019 पर्यंत काही ऊस आणि काही बारमाही ज्या पिकांसाठी ठिबक सिंचन योजनेचा, सूक्ष्म योजनेचा उपयोग करायला सांगितलेला आहे, बंधनकारक केलेला आहे. त्याचा आणि याचा काही आहे का? नाही, त्याचा याचा थेट संबंध राहणार नाही. कारण आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की आपण नेहमी पाईप वितरण बघतो, आपण खाजगी सुद्धा
पाईप वितरण करतात, पण त्याच्यात आणि याच्यात थोडासा फरक आहे. आपण काय बघतो की विहिरीवरनं किंवा नदीवरून पंप बसवून शेतकरी आपली पाईपलाईन टाकत असतात, परंतु या ठिकाणी आपण पंपाच्या ऐवजी जमिनीचा जो नैसर्गिक उतार आहे त्याच्यामुळे जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचा वापर करून आपण यामध्ये डिस्ट्रीब्युशन करणं याच्यामध्ये आपण अभिप्रेत आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याच्यावर पंप बसवून याच नलिकेमध्ये प्रेशराईज करून ड्रीपला सपोर्ट करू, अशी ही दुसऱ्या टप्प्यातली योजना राहील. ओके. आणि पाण्याचं लेखा परीक्षण करणार असंही म्हटलेलं आहे, तर तो नेमका काय भाग आहे, जरा एक्सप्लेन करा. आता यामध्ये काय झालंय की आपण काय केलं की आपल्याकडे एकूण 5 नदीखोरी आहेत. या 5 नदीखोऱ्यामध्ये आपण 5 आपली युनिट तयार करणार आहोत ह्याच्यामध्ये ऑडिटची, आणि यातून आपल्या शेतीचं पाण्याचं ऑडिट होईल, त्याच्यानंतर औद्योगिक ऑडिट होईल, त्याच्यानंतर नागरी संस्थांना जे पाणी दिलं जातं त्याचं पण ऑडिट होईल, जेणेकरून जे आपण पाणी करतो त्याचा नाश होणार नाही. कुठं नाश होत असेल तर ते एरिया आयडेंटिफाय करणे, त्याचप्रमाणे ज्या प्रयोजनार्थ आपण पाणी देतो त्याच प्रयोजनार्थ त्याचा वापर होतो का नाही हे बघणे. आणि हा ऑडिट रिपोर्ट आहे, हा आपण सगळा पब्लिकला टाकणार आहोत, जेणेकरून या पाणी वापरावर पब्लिक कंट्रोल एक्झरसाइज होईल आणि पाण्याचा सर्व अपव्यय आपल्या कंट्रोलमध्ये येईल, असे यामागची भूमिका आहे. जाता जाता एक थोडक्यात जलसंपदा विभागाची काही नजीकच्या भविष्यात काही धोरणं आहेत का? आता मी सांगितलं की पहिल्यांदा आपण काय केलं की सिंचनासाठी साधारणतः आपण 70-75% पाणी वापर करतो, त्यामुळे पाईपलाईनचं आपण हे धोरण पाईपद्वारे सिंचनाचं धोरण घेतलं. यानंतर पुढचा आमचा टप्पा असा आहे की त्याच्यामध्ये आपण जे नागरी संस्थेला जे आणि उद्योगाला पाणी देतो त्याचा पुनर्वापर करून आपण त्याच्यावर प्रक्रिया करून ते शेतीला उपलब्ध करून देणे हे आपण बंधनकारक करणार आहोत त्याच्यामध्ये. आणि दुसरा अजून एक करत आहोत आपण सेक्टोरियल अलोकेशन. त्याचं असं आहे की आता आपण काय करतो की नागरी संस्था आणि शेती यामध्ये सेक्टोरियल कॉन्फ्लिक्ट खूप वाढत आहे. त्याच्यासाठी आपण काय करतोय, नागरी संस्था पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि उद्योगाचं पाणी याच्यासाठी प्रत्येक प्रकल्पातून आणि प्रत्येक नदी खोऱ्यामध्ये आपण कोटा वाढवून देणार, कोटा अलॉट करणार आहोत, आणि या कोटामध्ये त्याचं नियोजन करून त्याचा वापर करणं याच्यामध्ये अभिप्रेत आहे, जेणेकरून भविष्यात असे कुठलेही कॉन्फ्लिक्ट्स राहणार नाही. सर, आज आपण इथे आलात आणि या धोरणाच्या मसुद्याविषयी आम्हाला व्यवस्थित माहिती दिलीत, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. थँक्यू, आभारी. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. देशातला शेतकरी स्वावलंबी होऊन त्याचं उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात कसे बदल घडतायत याबद्दलचा हा एक वृत्तांत. भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे. भारत जरी कृषीप्रधान देश म्हणून सर्वश्रुत असला तरीही शेतीशी संबंधित अनेक बारकाव्यांपासून शेतकरी अनभिज्ञ आहे. शेतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक शेताला पाणी या उद्दिष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेला सुरुवात केली. सरकारनं 2015-16 ते 2019-20 पर्यंत 50,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून चालू वित्तीय वर्षासाठी 5,300 कोटी रुपयांचं वाटपही केलं आहे. देशात एकूण 14.2 कोटी हेक्टर शेतीपूरक जमिनीपैकी 65% जमिनीवर सिंचनाची सुविधा नाही. यामुळे ठिबक सिंचन पद्धत विशेष महत्त्वाची आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत देशातल्या प्रत्येक शेतात पाणी पोहोचवणं, सिंचनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळणं, शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहन देणं, सिंचनासाठी राज्यांना 75% अनुदान देणं, पूर्वेकडील राज्यांना 90% अनुदान देणं, ज्याला आपण देशाचा अन्नदाता म्हणतो, जो संपूर्ण देशाचं पोट भरतो, मात्र त्याला शेतीसाठी जागरूक करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. जमिनीचा पोत न ओळखता शेतकरी आतापर्यंत उत्पादन घेत आला आहे. कदाचित यामुळेच जमिनीचा पोट ढासळून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. शेती व्यवसायात सुधारणा व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि जमिनीचा पोतही सुधारावा, यासाठी सरकारनं सॉइल हेल्थ कार्ड योजनेची सुरुवात केली. प्रधानमंत्री सॉइल हेल्थ कार्ड अंतर्गत निरोगी शेती, हिरवगार शेत या उद्देशानं 79 लाख कार्ड वाटण्यात आली. मार्च 2017 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना सॉइल हेल्थ कार्ड मिळणार आहे. सॉइल हेल्थ कार्ड योजनेसाठी 568 कोटी रुपयांचं वाटप झालं आहे. पुढील 3 वर्षात 14 कोटी मृदा स्वास्थ्य कार्ड जारी करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याकडे असेल सॉइल हेल्थ कार्ड. मृदा प्रयोगशाळाही स्थापन करण्यात येणार. शेतकऱ्यांना मृदा चाचणीसाठी प्रोत्साहनही देण्यात येणार आहे. ज्या दिवशी देशातला शेतकरी जमिनीच्या उत्पादन क्षमतेबद्दल जागरूक होईल, त्या दिवशी त्याच्या आयुष्यात खरा बदल होईल. सिंचन, जमिनीचा पोत, खतं आणि शेतकऱ्यांची जागरूकताच शेतीची दिशा आणि शेतकऱ्याची दशा बदलू शकते.
युरियाचा काळा बाजार आणि बनावटी खतं यावर बंदी घालण्यासाठी सरकारनं कृषी क्षेत्रासाठी कडुनिंबयुक्त युरियाला सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांची बनावटी खतांपासून सुटका व्हायला मदत झाली आहे. डिसेंबर 2015 पर्यंत युरियाचं उत्पादन 184 लाख मेट्रिक टन झालं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी कृषी आणि शेतकऱ्यांमध्ये नव्या योजनांच्या माध्यमातून व्यापक बदल घडावेत अशीच सरकारची इच्छा आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक गंभीर संकटांना तोंड देत त्यातून मार्ग काढला आहे. हा आदर्श घेऊन शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करावा असं आवाहन कृषी अनुसंधान परिषदेतील शास्त्रज्ञ निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर गुरुबचन सिंह यांनी केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. येत्या खरीप हंगामात चारा देणाऱ्या ज्वारीच्या पिकाकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष द्यावं तसंच कडधान्यांचं उत्पादन वाढवावं असं आवाहन कुलगुरूंनी यावेळी केलं. या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं विद्यापीठ परिसरात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. मराठी पत्रकारितेचे जन्मदाते, उत्तम भाषाशास्त्री, निष्णात खगोलशास्त्रज्ञ, इतिहासकार, समाजसुधारक अशा विविध विशेषणांनी उल्लेख होणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांचा आज 170वा स्मृतिदिन. बाळशास्त्रींना केवळ 34 वर्षांचं आयुष्य लाभलं. मात्र या छोट्याशा जीवनकाळात विविध आघाड्यांवरची त्यांची कामगिरी आश्चर्यकारक आहे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ते प्राध्यापक झाले. नंतर मुंबई वेधशाळेचे पहिले संचालकही बनले. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना त्यांनी केली. दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यावेळी त्यांचं वय अवघं 20 वर्ष होतं. या सर्वांबरोबरच त्यांना ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, गुजराती आणि बंगाली भाषांचीही चांगली जाण होती. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व खरोखरच स्फूर्तिदायक आहे. चीनमध्ये कुनशान इथं सुरू असलेल्या उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला संघाला आज पराभव पत्करावा लागला. जपानच्या संघानं भारतीय संघाला 3-2 न हरवलं. मात्र जर्मनीवर काल 5-0 असा विजय मिळवल्यामुळे महिला संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे पुरुष संघाला या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आज इंडोनेशियाकडूनही 5-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेतलं पुरुष संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला असून लवकरच तो केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असतानाच दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तमिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रची दक्षिण किनारपट्टी इथं येत्या 48 तासात चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तमिळनाडूमध्ये आजही पाऊस पडला. चेन्नईत सखल भागात पाणी साचलं. केरळमध्ये काही ठिकाणी किनारी भागात पावसामुळे खूप नुकसान झालं आहे. आसाममध्ये देखील पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं काल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. अरुणाचल प्रदेशातही पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून अकोला इथं सर्वात जास्त 47 अंश सेल्सिअस, वर्धा इथं 46 अंश सेल्सिअस तर नागपूरमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान येत्या 48 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 28, नागपूर 44, 32, पुणे 37, 26, औरंगाबाद 44, 28, नाशिक 41, 25, कोल्हापूर 34, 25, रत्नागिरी 33, 28, सोलापूर 44, 28,
आणि अमरावती कमाल 45, किमान 31 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती. गुजरातमधल्या गोधरा जळीत कांडातला प्रमुख आरोपी फारुख भाना याला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार पंकज भुजबळ यांच्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या. नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारपेठेत कांद्याच्या घाऊक दरात मोठी घसरण. आणि तहानलेल्या देशाला प्रतीक्षा असलेल्या मोसमी पावसाचं अंदमान निकोबारमध्ये आगमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.